नारद महर्षी सनकादिक महाराजांना सांगत आहे, महाराज तुम्ही ब्रह्मपुत्र आहात. तुमचं वय हजारो वर्षाचं आहे म्हणे, पण तुम्ही लहान मुलासारखे दिसता, 5 वर्षाच्या मुलासारखे दिसता. कारण तुम्ही एका मंत्राचा जप करता म्हणे. त्या मंत्राचा जप जर माणसानं केला तर जरा आयुष्मान न बाधते, त्याला म्हातारपणाचा त्रास होत नाही म्हणे. बरं का. हरिश शरणम, ब्रह्मचारी असेल तर हरिश शरणम, आणि संसारिक असेल तर श्री हरिश शरणम. बरं का. आज सनकादिक महाराज, नारद महर्षी सनकादिक महाराजांना सांगते, महाराज एवढा तुमचा अधिकार, सांगा ना महाराज, त्या आकाशवाणीनं सांगितलेलं सत्कर्म नेमकं कोणतं आहे? मी भक्तीला आश्वासन दिलं म्हणे, तिच्या ज्ञान वैराग्य नावाच्या मुलांना तरुणपणा प्राप्त करून द्यायचा आहे. महाराज सांगा ना, त्या आकाशवाणीनं सांगितलेलं सत्कर्म नेमकं कोणतं आहे? त्यावेळी सनकादिक महाराज सांगायला लागले, महर्षी त्या ज्ञान वैराग्याला जर तरुणपणा प्राप्त करून द्यायचा असेल आणि आकाशवाणीनं सांगितलेलं सत्कर्म जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते दुसरं तिसरं कोणतं नाही. त्या भक्तीचं दुःख जर दूर करायचं असेल तर एकच करा, त्या ठिकाणी भागवताचं पारायण करा म्हणे. नारद महर्षी हसायला लागले. सांगितलं, महाराज मी 17 पुराणं वाचून काढली म्हणे, फायदा झाला नाही. महाराज मी गीतेचा पाठ केला, पुन्हा पुन्हा गीता पाठेर मुहुर्मुहू, पुन्हा पुन्हा, तरी सुद्धा फायदा झाला नाही म्हणे. महाराज 4 वेदाचं वाचन केलं तरी सुद्धा ज्ञान वैराग्याला फायदा झाला नाही. काय होणार म्हणे या भागवतापासून? महाराज हे भागवत वेदापासूनच निर्माण झालं ना. बरं का. मग वेदानं जर फायदा झाला नाही तर या भागवतापासून काय फायदा होणार आहे? त्यावेळी सनकादिक महाराज सांगायला लागले, महर्षी वेद हे झाड आहे म्हणे आणि भागवत हे फल आहे. जो आनंद फळातून मिळत असतो, जो रस फळातून मिळत असतो, तो झाडातून मिळत नाही. बरं का. भागवत हे फल आहे आणि वेद हे झाड आहे. बरं का. याचं वर्णन करत असताना फार सुंदर वर्णन केलं. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमायलयम मुहुरहो रसिका भुवि भावुकः. हे भागवत निगमरूपी कल्पतरू वृक्षाचं परिपक्व झालेलं आणि गळून पडलेलं फळ आहे म्हणतात. बरं का. हे फळ आहे वेदरूपी कल्पतरू वृक्षाचं, आणि जो आनंद फळातून मिळत असतो तो झाडातून मिळत नाही. एखाद्यानं जर म्हटलं की आंबा खूप छान असतो, खूप गोड असतो, मग आंबा जर एवढा छान आहे तर झाड किती चांगलं असेल. आणि एखाद्या वेळेस त्या झाडाची फांदी तोडून खात बसला, तो जो आनंद आंब्यातून मिळतो तो आनंद त्याला त्या झाडातून मिळूच शकत नाही. बरं का. त्या संपूर्ण झाडाचा जो रस आहे, जो सार आहे, ते फळाच्या रूपाने प्रगट झालेला असतो. म्हणून तो आनंद आपल्याला त्या फळातून मिळत असतो. तसंच वेद हे झाड आहे आणि त्या झाडाचं फळ म्हणजे हे भागवत आहे. बरं का. गळून पडलेलं आहे म्हणतात. तुम्ही म्हणाल, महाराज पिकलेलं फळ जर गळून पडलं तर ते फुटलं असेल, नासलं असेल, खराब झालं असेल. नाही, तसं काही नाही झालं. बरं का. कारण हे फळ असं वरून सरळ खाली पडलेलं नाहीये, ते शाखा प्रतिशाखा करत करत आलेलं आहे. पहिल्यांदा विष्णू भगवंताच्या शाखेवरून ब्रह्मदेवाच्या शाखेवर, ब्रह्मदेवाच्या शाखेवरून नारद महर्षींच्या शाखेवर, नारद महर्षींच्या शाखेवरून व्यास महाराजांच्या शाखेवर, व्यास महाराजांच्या शाखेवरून शुकाचार्य महाराजांच्या शाखेवर, आणि त्या शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षिताला सांगितलं, आणि तेच भागवत आपण ऐकत आहोत. म्हणजे शाखा प्रतिशाखा करत करत आपल्यापर्यंत पोहोचलं. म्हणून हे नासलेलं नाही, खराब झालेलं नाही. बरं का. चांगलं आहे. आणि कसं आहे? गोड आहे. कारण या फळाला पोपटाची चोच लागलेली आहे. कोण्या पोपटाची? शुकाचार्यांसारख्या पोपटाची चोच लागलेली आहे. आणि ज्या फळाला पोपटाची चोच लागलेली असते ते फळ कसं असते? कसं असते? तुम्ही ऐकत आहात ना. घाबरू नका, आता नाही येत पाऊस, गेला बरं का आता. आणि आला तरी काय तेवढ्यानं काही फरक पडणार नाही का. म्हणून फ्रेश राहा. तासभर कथा आहे बरं का, सुंदर झाक्या. तो आनंद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, म्हणून लक्ष माझ्याकडे ठेवा. बरं का. पोपटानं चोच मारलेलं फळ कसं असते? कसं असते? गोड असते. आता पोपटानं चोच मारल्यानंतर गोड होते का गोड फळाला पोपट चोच मारते ते काय आपल्याला माहिती नाही. पण ज्या फळाला पोपटाची चोच लागलेली आहे
समजायचं ते फळ गोड आहे. मग या भागवत रूपी फळाला शुकाचार्यांसारख्या पोपटाची चोच लागलेली आहे. संस्कृतमध्ये पोपटाला शुक म्हणतात. आणि म्हणून हे फळ कसं आहे? गोड आहे, नाही का? मग याचं काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात पान केलं पाहिजे, पिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज फळ कुठं प्यायचं असते का? ते तर खायचं असते ना. कोणतं फळ खायचं असते? ज्या फळाला वरचं टरफल आहे, आतली बी आहे, म्हणजे त्याची गोष्ट आहे, ते फळ खायचं असतं. पण हे फळ रसरूप आहे. याला वरचं टरफलही नाही, आतली बी नाही, बरं का. रसरूप आहे. आणि रसरूप असल्या कारणाने काय करायचं आहे? प्यायचं आहे. पिबत भागवतम, प्यायचं आहे बरं का, तोंडानं नाही, कानानं प्यायचं आहे. कुणी प्यायचं आहे? रसिका भुवि भावुकः. महाराज म्हणतात जे रसिक आहे, जे पिवासू आहे, ज्यांना खरंच आवड आहे, त्यांनी प्यायचं आहे. आणि आवड असली की सवळ मिळत असते बरं का. नाही तर लोक कारण सांगतात. आपण या ठिकाणी आलेले आहोत याचं एकच कारण आहे की आपल्याला आवड आहे. नाही तर आपणही सण खाऊन सण झोपलो असतो घरी. आज तर वातावरणही खूप छान आहे, नाही का? पण आपण येऊन बसलो की नाही, थोडी झोप बाजूला सारून, आवड असली की हे होतच असतं. आमचे सर आले बरं का देवळीवरून, तेलरांदे सर. नेहमीच आसपास कुठेही कार्यक्रम असेल तर मला भेट देण्यासाठी येतच असतात. कायमस्वरूपी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात बरं का. आणि माझ्या आश्रमाचं काम चालू आहे. आश्रमासाठी सुद्धा ₹1,00,000 मदत आमच्या सरांनी मला केलेली आहे बरं का. आणि सर सुद्धा या ठिकाणी आज आपल्याला भेट देण्यासाठी आली. सरांचे खूप खूप धन्यवाद. दुसरे भाऊ सुद्धा आले, मला नाव माहिती नाही बरं का भाऊंचं. ते सुद्धा नियमित या ठिकाणी असले की मला भेट देण्यासाठी येत असतात. त्यांनाही नमस्कार बरं का, त्यांचे आभार. दुसरे काकाजी आलेले आहेत बरं का. देवळीमध्ये माझा कार्यक्रम 2 वर्षापर्यंत झाला होता. बरीच मंडळी ओळखीची आहेत बरं का. आणि आसपास कुठेही कार्यक्रम असला की येत असतात. त्यांनाही नमस्कार, त्यांचेही आभार. आवड असली की सवळ मिळतच असते बरं का. आणि म्हणून कोणी प्यायचं आहे? रसिका भुवि भावुकः. जे रसिक आहे, जे पिवासू आहे, ज्यांना पिण्याची इच्छा आहे, त्यांनी प्यायचं आहे बरं का. आणि आवड नसली की मग शंका कुशंका करत असतात माणसं. एका माणसानं रस्त्याच्या कडेला पानपोळी टाकली बरं का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. रस्त्याने एक व्यक्ती चालला होता आणि त्या पानपोळीवाल्यानं आवाज दिला, दादा ये म्हणे पाणी पी. तो आला, सांगितलं काय? तो म्हणाला पाणी प्या म्हणे साहेब. तो प्रश्न करायला लागला, सांग म्हणे पाणी कुठून भरलं, नदीचं आहे का विहिरीचं आहे? त्यानं सांगितलं विहिरीचं आहे म्हणे. चांगलं आहे. तो म्हणाला मग पाणी भरायच्या अगोदर आंघोळ केली होती का? तसंच भरलं म्हणे. त्यानं सांगितलं साहेब आंघोळ केली होती, पवित्र झालं आणि नंतर भरलो. थंड आहे का गरम आहे म्हणे. त्यानं सांगितलं साहेब अहो थंडगार आहे ना. हे जे प्रश्न चालू आहे, का चालू आहे, का चालू आहे, का चालू आहे, तुम्ही ऐकत आहात ना? एकन एक शब्द बरं का, लक्षपूर्वक ऐका, नंतरच माझी कथा तुम्हाला समजेल. नाहीतर डोक्याच्या वरूनही जाण्याची शक्यता आहे कधीतरी बरं का. का प्रश्न चालू आहे? त्याला तहान लागली नाही म्हणून. त्याला जर तहान लागलेली असती तर आला असताना गटगट पिऊन टाकलं असतं पाणी. नदीचं असू दे नाही तर नाल्याचं असू दे, प्रश्न विचारायला सवळ मिळालीच नसती. हे जे प्रश्न चालू आहे त्याला तहान लागली नाही म्हणून. तसंच आहे.